प्रणिता ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही चाललोय काळा घोडा आर्ट फेस्टिवलला। खूप दिवस जाण्याची इच्छा होती म्हणून म्हटलं चला पूर्ण फॅमिली। आणि आम्ही उतरलो CST स्टेशनला आणि चालत गेलो फोर्टला। फोर्टपासून जवळच काळा घोडा या एरियामध्ये हे काळा घोड्याचं एक्झिबिशन लागले होते। खूप सुंदर होतं। सर्वजण इथे फोटो काढायला शूटिंग करायला चालले होते। सगळीकडे क्राफ्टचे खूप सारे स्टॉल लागले होते। एक्झिबिशन खूप छान होतं। वेगवेगळ्या प्रकारचे क्राफ्ट आर्ट तुम्हाला बघायला मिळाले असते इथे। माझ्या मुलांना पहिल्यांदा सुरुवातीला असं वाटलं की इथे काहीतरी जत्रा वगैरे असेल किंवा आपल्याकडे लागतात कोकणी महोत्सव किंवा एरिया वाईज जे महोत्सव लागतात तर असा काहीसा प्रकार असतं। वैशिष्ट्य होतं की ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे घोडे। आता आम्ही हा पहिल्यांदा घोडा बघितला। हा कार्डबोर्डपासून बनवलेला घोडा होता। खूप छान पद्धतीत बनवला होता। नंतर निघालो पुढे तर थोडं हे बनारसी साड्यांचं कलेक्शन असलेला स्टॉल बघितला। हा एक वेगळ्या प्रकारचा घोडा होता। हा घोडा अर्धा होता आणि नंतर हा एक दुसरा घोडा बघितला आम्ही। हा क्राफ्टपासून म्हणजे टेलर लोकांकडे जे सामान असतं त्यापासून बनवलेला हा घोडा होता। खूप गर्दी होती। यामध्ये काचांचा वापर केला होता। ग्लास वापरून हा घोडा बनवला होता। या सर्व घोड्यांबरोबर आपण मस्तपैकी फोटो काढू शकत होतो। हा जो घोडा होता तो आपण जी मुलांची वेस्टेज खेळणी असतात किंवा जुनी झालेली खेळणी टाकून देतो त्या खेळण्यांपासून हा घोडा बनवला गेला होता। फेस्टिवलला आल्यावर खरंच वाटलं हे काळा घोडा एक्झिबिशन आहे। हा घोडा होता याच्यावर सर्व आपण ट्रॅव्हलिंगसाठी जातो ते सगळं सामान होतं। हा एक स्टॉल बघितला। इथे वेगवेगळ्या कलरच्या पर्सेस होत्या। खूप सारे स्टॉल होते त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी नॉर्मली जे आपण काही बघत नाही तशा प्रकारच्या गोष्टी होत्या। ही इथे एक हॅट होती हॅरी पॉटर पिक्चरमधली आणि सगळ्या मुली अशा मस्त फोटो काढत होत्या। हा एक वेगळ्या प्रकारचा घोडा खूप रंगीबेरंगी कलर असलेला। हा उडणारा घोडा खूप लाईट रात्रीच्या वेळी गेलो होतो ना त्यामुळे हे लाइटिंग वगैरे बघायला खूप छान वाटत होतं आणि खूप एंटरटेनमेंट। आणि थोडं लेट गेलो होतो त्यामुळे गर्दीही जास्त नव्हती। इथे भरपूर जण कॉलेजमधनं ऑफिसमधनं सुटल्यावर आले होते आणि खूप जण छान एन्जॉय करत होते। स्वतःचे फोटो काढत होते व्हिडिओज बनवत होते। सगळ्यात मला आवडलेला घोडा जो असेल ना तो हा एकदम कलरफुल खूप सुंदर। म्हणजे यावेळची थीम ही होती काळा घोडा ही नेहमीच असते काय माहिती नाही पण आम्ही गेलेलो तर ही थीम होती की घोडा। मुलांना अशा एक्झिबिशनला घेऊन गेल्यामुळे काहीतरी नवीन बघायला मिळालं याचा मला फार आनंद झाला। आणि मुलांना न्यावं कारण का काहीतरी नवीन बघता येतं, 4 लोकांमध्ये फिरता येतं आणि आपण कोणत्या शहरात राहतो आपल्या शहरातल्या काही स्पेशालिटी असतात त्या पण आपल्याला समजतात। इथे पण आहे 2 हे घोडे। ही किती क्यूट एक छोटी बेबी होती ती मस्तपैकी पोज देत होती फोटो काढण्यासाठी। सर्वजण छानपैकी एन्जॉय करत होते। दरवर्षी हे काळा घोडा एक्झिबिशन असतं। मी पण छान अशी रमत गमत मस्तपैकी एक्झिबिशन बघत होते आणि मग म्हटलं चला आता निघूया। खूपच वेळ झाला होता आणि आता घरी जाण्यासाठी निघालो पण बाहेर आल्यानंतर समजलं की इथे बाजूला पण अजून एक एक्झिबिशन आहे। तिथे छान छान ड्रॉइंग्स लागले होते। आता आलोच आहोत तर हेही एक्झिबिशन बघून जावं असं ठरवलं आणि गेलो बघायला। खूप अप्रतिम कलाकृती होती। खूप छान सुंदर अशा ड्रॉइंग्स होत्या। बघून खूप मनाला प्रसन्न वाटलं। वेगवेगळ्या विषयांसंदर्भात या ड्रॉइंग्स होत्या। काही ठिकाणच्या कलाकृती होत्या, काही ठिकाणी प्राण्यांच्या पेंटिंग्स होत्या, काही ठिकाणी निसर्गाच्या पेंटिंग्स होत्या। पेंटिंग बघून झाल्या आणि निघालो
पण जाता जाता तिथे एक सुंदर अशी गाडी होती, केकची गाडी बनवली होती. तो केक नव्हता ॲक्च्युली. तिथे एक फोटो काढला आणि मग निघालो. तुम्हालाही असंच माझ्याबरोबर फिरायला आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. राधे राधे.